जय महाराष्ट्र दादा। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुठली योजना जाहीर केली? लाडकी योजना। कोणाकोणाला लाभ झाला? आम्हाला कोणालाच नाही। तुम्हाला झाला नाही, कोणालाच नाही। शासनाची ही योजना फायदेशीर का फसवी? इलेक्शन पुरती गाजर दाखवते ते। शासनाची योजना फसवी आहे। आम्हाला या योजनेचे 1,500 रुपये महिन्यासाठी नकोय। आम्हाला महिलांना आरक्षण हवंय, प्लस महिलांना सुरक्षित हवंय। महिला बाहेर पडली ना ती बिंदास पडली पाहिजे, तिला असे कोणाच्या भीतीची किंवा कशाची महिलाला म्हणजे थोडक्यात महिला ही एक सक्षम बनली पाहिजे। तिला कोणी असं टोकलं पाहिजे नाही किंवा तिला कोणी असं म्हटलं पाहिजे नाही की तू इथं थांब, तू इथं पुढे जाऊ शकत नाही। महिला आहे ना ती सक्षम होऊनच पुढे गेली पाहिजे। आमच्या सर्व महिलांचं तेच म्हणणं आहे। आणि आता जे शिवसेनेच्या वतीने मी सांगते की आम्हाला जो काय प्रकार घडलेला आहे आपल्या बदलापूरमध्ये त्याचा पूर्ण जाहीर निषेध, आमचा पूर्ण महिलांचा सपोर्ट आहे। आज महिला आमच्या कमी उपस्थित झाल्या, पण आम्ही पुन्हा एकदा मोर्चाचा प्रयत्न आहे, आम्ही मुंबईला जाऊन बदलापूरला पण मोर्चा काढण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि आवर्जून आम्हाला ज्या व्यक्तीने हा गुन्हा केलाय त्याला आम्हाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। एका दिवसात जर नोटबंदी होती, एका दिवसात सरकार बदल होते, तर एका दिवसात त्या व्यक्तीला का फाशी भेटत नाही? एक सरकारने याच्यावर का घेतलेलं नाहीये? त्याकरता आम्ही सर्वजण जाहीर निषेध करणार आहोत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी बहीण माझी लाडकी योजना जाहीर केली, महिन्याला 1500 रुपये मिळणार आहे। गोरगरीब महिलांना योजना फसवी कशी? हे बघा, आता मी तर माझं स्पष्ट मत सांगेल। दादा मुख्यमंत्री आपल्याला 1,500 रुपये देणार आहे, पण त्याच्या मागे त्यांनी आपल्याला महागाई वाढवली आहे। जे गॅसचे दर पहिले 400 रुपये होते, तो गॅसचा दर 1000 रुपये केला। तोच गॅसचा दर महिला त्यांनी परत 400 रुपये केला, तर ती महिलाचं पोट 2 वेळेचं भरेल। 1,500 महिन्यानी पोट भरणार नाहीये गरीब कुटुंबातलं। आज आमच्या गावातल्या लोक सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत बनकर फाटा वगैरे कामावर जातात, तेव्हा त्यांचे कुठे संध्याकाळी येऊन चूल पेटते। 1,500 त्यांचं पूर्ण पालन पोषण होणार नाहीये। पूर्ण सरकारने सगळ्याच याच्यावर महागाई केली, पूर्ण महागाई। पैसे नकोच आहे आम्हाला, सगळी महागाई जी काही महागाई केली आहे ती सर्वांचे दर कमी करावा, जीएसटी कमी करावा। माझी या सरकारला एवढीच विनंती राहील। सर्व महिलांच्या वतीने मी एवढंच सांगेन, हे करावं। सरकार पाहिजे, सरकार असं काही सांगू शकत नाही, पण आम्ही पूर्ण शिवसेना उद्धव साहेब मुख्यमंत्री असते त्यांनी 1500 रुपये जर दिले असते, तुम्ही घेतले नसते? नाही, आमच्या उद्धव ठाकरेंनी असं केलंच नसतं। आमच्या उद्धव ठाकरे पहिलं महिलांना सपोर्ट केला असता, महिलांना जे पाहिजे ते महिलांना दिलं असतं, आणि एवढी महागाई दादांनी होऊनच दिली नसती। आता भविष्य काळामध्ये उद्धव साहेबांचं सरकार येण्याची शक्यता आहे। आम्ही आणणार, महागाई कमी झाली नाही तर रस्त्यावर उतरणार। हो, आम्ही उद्धव दादांचं सरकार आणणार, आमच्या सर्व महिलांचं शे। उद्धव साहेबांचं सरकार आलं आणि जर महागाई कमी झाली नाही तर उद्धव साहेबांच्या विरुद्ध रस्त्यावर उतरणार आवर्जून। कारण की आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आमचे दादा आमची महागाई कमी करणार आणि आम्हाला महिलांना हवे ते हक्क मिळवून देणार। जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। काय म्हणतो? ऊन खूपच लागते, पण या उन्हापेक्षा ते ऊन जास्त वाटते आम्हाला। जे बदलापूरला कलकत्त्याला घटना घडली ती, ते उन्हाचा चटका असा नकोच आहे आम्हाला। आणि या सरकारने याच्यावर काहीतरी कडक उपाययोजना केली पाहिजे। सरकार तर इतकं ना करते, सरकार ते जबाबदार म्हणते, पण ते बेजबाबदार सरकार आहे। कारण बदलापूरला त्या 2 चिमुरड्यांवर अत्याचार झाला, तर त्यांचे पालक केस दाखल करायला तिथे गेले, ते कंप्लेंट दाखल करायला 12 तास तिथं थांबवलं त्यांना। म्हणजे या नालायक सरकारचा पोलिसांच्या याच्यावर पण किती दबाव आहे हे याच्यातून सिद्ध होत आहे। घटना अतिशय दुर्दैवीचे, कोणी समर्थन करणार नाही। राज्यामध्ये कोणाचं सरकार हवा कोणाची? आमदार कोण हवा? आम्हाला तर सरकार उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे महाविकास आघाडीच पाहिजे सरकार, आणि आमदार तर आम्हाला आमचे माऊली दादाच पाहिजे। आमच्या परिसराला या मतदारसंघात आमच्या तालुक्याला माऊली दादाच। कोण आमदार? तेच न्याय देऊ शकते ना आम्हाला। का बरं माऊली खंडाकडेच का? ते गोरगरिबांपर्यंत जातात, त्यांना खरं खोट्याची जाण आहे, गरिबांची जाण आहे, सगळ्याची जाण आहे। ते अन्यायाच्या विरोधात लढणार आहे। विद्यमान आमदार अतुल बेनकेंचं काम कसं आहे? त्यांचं काम अजिबात चांगले नाही, ते गरिबांपर्यंत पोहोचतच नाहीत। शरददादा सोनवणेंचं काम कसं? शरददादा सोनवणेंचं होतं, पण त्यांनी पण थोडं आमची सगळ्यांची मन नाराज केली। आशाताई बुचकेंचं काम कसं आहे? आशाताई बुचकेंचं होतं, पण म्हणजे त्यांनी पण आहे ना आम्हाला सोडून त्या गेल्या, आमचं मन नाराज झालं मग सगळ्यांच्या बाबतीत। त्यांनी पक्ष सोडायला नको होता, नाहीतर ते आशाताई चांगल्या आहे।
पण पक्ष माऊली खंडागळे जिंदाबाद जिंदाबादच आहे ते आणि होणारच आहेत. मग बाळासाहेब दांगट ते तर आहेच आमच्या पाठीशी आशीर्वाद द्यायला. बाबू पाटे ते पण आहेत आमच्या बरोबर, आमचे भाऊच आहे ते पण. संभाजी तांबे जे आमच्यातले आहे ते सगळे आमच्या बरोबर असणार. पण आमदार आम्हाला आमचे माऊली दादाच पाहिजेत. शरद चौधरी सगळे आमचे ते एक पक्ष एकनिष्ठच आहेत सगळे आमचे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.